हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मधुमालती फूड्स. आज आपण करणार आहे खुसखुशीत चकली. त्यासाठी मी घेतलाय अर्धा किलो मैदा. त्यासाठी 150 ग्राम मुगाची डाळ. मुगाची डाळ थोडी जास्ती घेतली तरी चालते. अर्धी वाटी तीळ, जिरे पावडर, मीठ आणि लाल मिरची पावडर आणि तळण्यासाठी तेल. आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये मैद्याच्या चाळणीने मैदा चाळून घ्यायचा. आता या कपड्याची एक पोटली बांधून घ्यायची. जी डाळ घेतली होती ती चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. आता प्रेशर कुकर मध्ये खालच्या डब्यामध्ये डाळ धुवून डबल पाणी टाकून डाळ खाली डब्यात लावायची आणि वरच्या डब्यात आपण ही पोटली उलटी करून ठेवणार आहे. वरच्या डब्यावर एक प्लेट ठेवायची, त्यामुळे मैद्यात पाणी जाणार नाही. आणि या कुकरच्या आपल्याला मीडियम गॅसवर एक 4 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. 4 शिट्टी झाल्यानंतर कुकर गार झाले आणि मी ते उघडते. माझी प्लेट थोडी सरकली, त्यामुळे नाही का डब्यात पाणी गेलंय. तुम्ही नीट प्लेट ठेवा. आता ही डाळ अशीच झाकून ठेवून द्यायची. आता आपण जे मैद्याची पोटली आहे त्यातला मैदा फोडून घेऊ. गरम आहे. जोपर्यंत मैदा गरम आहे तेव्हाच हे छान फुटलं जातो. आणि हे छान फोडून आपल्याला मैद्याच्या चाळणीने परत चाळून घ्यायचे. एक पण गाठ राहता कामा नये. सगळ्या गाठी फोडून चाळून घ्यायचे. सगळ्या गाठी चाळून झाल्यावर शेवटी थोडंसं राहते. राहिलेलं पण आपण फोडून बघूया. जेवढं होईल तेवढं करून घ्यायचं, बाकीचं टाकून दिलं तरी चालते. आता या मैद्यामध्ये आपण मसाले मिक्स करूया. त्यासाठी अर्धी वाटी तीळ, चवीनुसार लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, मी इथं अर्धा चमचा जिरे पावडर टाकते आणि 2 चमचे जिरे टाकते. आता हे साईडला ठेवून जी डाळ होती तिला आपण मॅश करून घ्यायचे. डाळ चांगली मॅश झाली. आता हे मैद्यात आपण मसाले मिक्स करून या डाळीने आपण हे मैदा मळायचा आहे. थोडी थोडी डाळ टाकून हे मळायचं आहे. डाळीत आपल्याला पाणी टाकायचं नाहीये. जेवढ्या पाण्यात डाळ शिजली तेवढ्याच डाळीत आपण वापर करणार आहे. जर पाणी टाकले तर चकली हे खुसखुशीत होणार नाही. आणि जर डाळ कमी पडली तर चकल्या तेलकट होतील. त्यामुळे डाळ पण आपल्याला एक्स्ट्रा घेतली तरी चालते. उरलेल्या डाळीचं आपल्याला वरण वगैरे करून टाकता येते. असा सॉफ्ट गोळा करायचा आहे. आपल्याला 10 मिनिटं याला छान मळून घ्यायचंय. आता हे झाकून 10 मिनिटं साईडला ठेवायचे. 10 मिनिटानंतर चकलीसाठी सोऱ्या घेतलाय. मी हा प्रेसचा सोऱ्या घेतलाय. चकलीच्या सोऱ्यात टाकण्याआधी परत एकदा पीठ मळायचं आणि नंतर सोऱ्यात टाकून चकल्या करायला घ्यायच्या. बाकीचं पीठ झाकून ठेवून द्यायचं. आता जवळजवळ चकल्या करायच्या. शेवटचं आणि पहिलं टोक हे दाबून घ्यायचं.
आता कढईत तेल गरम केले. तेल चांगलं गरम झाल्यावर यात चकली टाकायची आणि मध्यम आचेवर हे चकल्या तळून घ्यायच्या. जर गॅसचा पॉवर कमी केला तर चकलीला तेल राहू शकते आणि जर फुल गॅसवर केला तर चकली कच्ची राहू शकते आतून. आणि भिजवताना लक्ष द्यायचे की आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. डाळीनीच पीठ भिजवायचं आहे. चला तर मग आपली खुसखुशीत चकली तयार आहे. मी एक तोडून दाखवते. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.